नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पत्ता गोबीचा झुणका कसा बनवायचा ते बघणार आहोत। तुम्ही कधी बनविलेला आहे का? तर या पद्धतीने बनवा, खूपच छान बनतो, अगदी स्वादिष्ट आणि खरंच नक्की ट्राय करून बघाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यातनं 1 चम्मच तेल गरम करून घेतलेला आहे आणि मी 1 चम्मच जिरे टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच मोहरी। जिरे मोहरी तडतडल्यानंतर कांदे मी 1 कांदा असा चिरून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे आणि ही पत्ता गोबी पण मी चिरून बारीक तिलानं धुवून घेतलेली आहे। या पद्धतीने झुणका खूपच छान बनतो, खरंच एकदम स्वादिष्ट तयार झालेला होता। सगळ्यांना आवडला हा। या पद्धतीने बनवून बघा। कधी बनविला का तर कमेंट्स करून कळवाल मला। मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। यात आलं, लसूण आणि मिरची आणि थोडं 1 चम्मच जिरे टाकलेलं होतं। हे वाटण आता आपल्याला या कोबी सोबत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे। कांदे आणि कोबी छान परतल्यानंतर आपल्याला बघा या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। मी इथे तिखट घेतलेला आहे 1 चम्मच, जिरे पावडर घेतलेला आहे 1 चम्मच, धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि हळद, हे मसाले टाकून घ्यायचे आणि हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूपच छान तयार होतो। बघा आता हे मसाले जळले नाही पाहिजे, मग आपण टमाटर टाकून घ्यायचं आणि टमाटरही या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण तयार करून घ्यायचं आणि छान शिजवायचं आहे। बघा अशा पद्धतीने शिजवून घेतलेलं आहे मी। आता मी गरम पाणी थोडं यात सोडायचं आहे, खूप सोडायचं नाही, अर्धा वाटी वगैरे अंदाजे मी सोडलेला आहे आणि याला छान मी झाकून दणदणीत शिजवून घेतलेलं आहे। आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे। या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी अर्ध वाटीनं बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ। तर चण्याच्या डाळीचं पीठ आहे हे, तर हे थोडं थोडं टाकायचं। पहिले मी अर्ध थोडं टाकलेलं आहे, अर्ध आता पूर्ण टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे। एका वेळेस टाकलं तर गुठळ्या होतात, म्हणून थोडं थोडं टाकायचं आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। बघा मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि बनवायला अगदी सोपं आहे आणि टिफिनवर वगैरे मुलांना आपण देऊ शकतो। आता मी झाकून 2-3 मिनिटापर्यंत वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा आता आपलं हे झुणका तयार झालेला आहे। मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा मस्त पत्ता गोबीचा झुणका तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।